मॅनेजमेंट व्यवस्थित नसल्यामुळं आणि पशुखाद्य चांगलं नसल्यामुळं आमच्या गाई ज्या 24-25 लिटर देत होत्या त्याच गाय आमचं मॅनेजमेंट व्यवस्थित झाल्यामुळं आणि पशुखाद्य चांगल्या क्वालिटीचं द्यायला लागल्यामुळं त्याचबरोबर त्यांच्या प्रमाणानुसार द्यायला लागल्यामुळं त्याच गाय आज 30-32 लिटरपर्यंत दूध द्यायला लागल्या। त्यामुळं पशुखाद्याचं प्रमाण वगैरे त्याचं मॅनेजमेंट देण्याचं प्रमाण सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील तर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे। तर तुम्हाला जरी वापरायचं असेल तर तुम्ही पण बिंदास वापरा। आता बऱ्याच जणांना असं वाटेल की हे कंपनीबद्दल एवढं का सांगतोय, जाहिरात करतोय का काय? जाहिरात करत नाही किंवा ह्यांनी मला हे लोट अख्खा मला 2 लाख आणि 1.5 लाख रुपयाचा असं त्यांनी फ्रीमध्ये दिला असं काहीही नाही। हे सगळं जे सांगतोय ते मी वैयक्तिक वापरतोय आणि माझ्या गोठ्याचं मॅनेजमेंट खुराकाचं कसं आहे ते सांगतोय म्हणून तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ह्या कंपनीविषयी सांगतोय। असं काय हेच वापरा असं म्हणत नाही, तुम्हाला जे परवडतंय तुम्हाला जे चांगलं वाटतंय ते वापरा। मला जे रिझल्ट आले तर माझ्या गोट्यावरती कसं मॅनेजमेंट आहे हे फक्त मी ह्या व्हिडिओमधून सांगतोय। त्यामुळं जाहिरात करतोय किंवा काय असं अजिबात सुद्धा नाही। तर फक्त तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही बिंदास वापरू शकता। माझं एवढंच सांगणं आहे की जर तुम्हाला वापरायचं असेल ना तुम्ही बिंदास, याचा रिझल्ट येत नाही त्याचा रिझल्ट येत नाही असं नाही। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी माऊली थोरात स्वागत करतो तुमचं आपल्या AM डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला आमचा जो AM डेअरी फार्म जो आहे त्याच्यावरती जेवढ्या गायी आहेत, कालवडी आहेत, त्या सर्व गायी कालवडींचं जे पशुखाद्याचं जे नियोजन आहे त्या पशुखाद्याच्या नियोजनाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। जे की कोणत्या कंपनीचं वापरतो, किती प्रमाण आहे त्याचं, त्याचबरोबर कालवडींना कोणतं देतो, जसं जसं वय वाढतं कालवडींचं तशा प्रमाणात कोणतं पशुखाद्य देतो, त्यानंतर दुभत्या गायींना कोणतं देतो, त्यानंतर गाभण काळात कोणतं देतो, त्याचबरोबर त्या खुराकाबरोबरच दुसऱ्या काही सप्लिमेंट देतो का, मिनरल मिक्सचर कोणतं वापरतो, ह्या सर्व गोष्टींची आज मी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर चॅनलवरती कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ जे येतात आपल्या चॅनलवरती त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर शेतकरी मित्रांनो, हे जे पशुखाद्याविषयी जी माहिती देणार आहे ह्यात मी कोणत्याही कंपनीची जाहिरात वगैरे करत नाही किंवा काय असा विषय नाही। फक्त जे माझ्या गोट्यावरती मी वापरतो ते माझं वैयक्तिक जे वापरतो त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला ह्या कंपनीचं घ्या किंवा हे तुम्ही वापरा किंवा हेच वापरा असं काही मी सांगणार नाही। जे माझ्या गोट्यावरती वापरतो त्यातून मला कोणते रिझल्ट आलेत, कसं त्याचं प्रमाण कसं आहे, कसे काय नियोजन आहे त्याबद्दल फक्त माझ्या गोट्याबद्दलचं मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे जे बघतोय आपण ते सर्व पशुखाद्य मी बारामती ॲग्रोचं वापरतो। तर हे पशुखाद्य आम्हाला डायरेक्ट जे ऑर्डर टाकतो मी बारामतीहून डायरेक्ट आम्हाला घरपोच मिळतं। त्यांची गाडी महिना टू महिना डायरेक्ट आमच्या घरी येते। जर हे खुराक संपलं की फोन करून त्यांना ऑर्डर आपण सांगितले की डायरेक्ट आपल्या घरपोच मिळतं। म्हणजे हे वैयक्तिक माझ्या बाबतीत जे आहे ते मी तुम्हाला सांगतो। तर हे सगळं पशुखाद्य बारामती ॲग्रोचं आहे। तर कालवडींसाठी पहिल्यांदा जर सांगायचं झालं तर जन्मल्यापासून ते 6 महिन्याच्या कालवडी होईपर्यंत बारामती ॲग्रोने काफ स्टार्टर म्हणून कालवडींचं पशुखाद्य बनवलेलं आहे। त्याच्यानंतर ते 6 महिन्यानंतर लगेच त्यांनी 6 महिन्यापासून गाभण काळापर्यंत एक बनवलेलं आहे। म्हणजे कालवड 6व्या महिन्यापासून ते 12-13 महिन्यात ज्यावेळेस आपण गाभ घालवतो तिला त्या महिन्यापर्यंतचं एक बनवलेलं आहे। ग्रोवर मधलं आहे, ग्रोवर फीड पोषण नावाने आहे। तर ते त्यांनी पोषण बनवलेलं आहे। तर ते खुराक त्यांनी 6व्या महिन्यापासून ते लागू होईपर्यंत कालवड ते कालवडींसाठी बनवलेलं आहे। त्याच्यानंतर आपण हे बघू शकतो, हे ज्यावेळेस कालवड गाभण राहते त्या गाभण राहिल्यानंतर वेळीपर्यंत आणि आपण जी गाय आटवतो आपण 8व्या आणि 9व्या महिन्यात, तर त्या आटवलेल्या गायींसाठी 8व्या आणि 9व्या महिन्यात देण्यासाठी त्यांनी हे गर्भिणी बनवलेलं आहे। तर हे गर्भिणी पशुखाद्य गाभण काळातल्यांसाठी आहे। त्याच्यानंतर दुभत्या गायींचं सांगायचं झालं तर आपण हे बघू शकतो, हे जे बॅग आहे आपल्या ह्या मॅक्स बूस्टचे आहेत। तर हे मॅक्स बूस्ट मी वापरतो दुभत्या गायींसाठी। तर ह्या आता कसं आहे, तुम्हाला जर हे आता प्रत्येकाला वाटतं की तुम्हाला कितीला मिळतं, ह्याच्या किमती काय आहेत, तर मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काही किमती वगैरे सांगणार नाही। कारण कसं आहे, आता प्रत्येक डीलरच्या वेगवेगळ्या किमती ठरणार, सेलर कोण आहे तुमच्यासाठी, तुम्हाला माल कोण देतंय, तुमच्या भागात कितीला येतंय ते पोहोच, तिथून पुढे तुम्हाला डीलर किती, त्याच्यामुळे किमती काय मला वेगळ्या भेटणार आहेत, तुम्हाला वेगळ्या भेटणार आहेत। प्रत्येकाच्या जे आता बारामतीपासून तुम्हाला जितक्या लांब ते देण्यासाठी असेल तितकं चार्जेस एक्स्ट्रा लागू शकतात। त्याच्यामुळे ह्या किमतींविषयी काय मी बोलत नाही। पण आता ह्यांचं जर प्रमाण वगैरे सांगायचं झालं तर काफ स्टार्टर जन्मल्यापासून ते 6व्या महिन्यापर्यंत जी देतो आपण कालवडींना,
त्यांचं आपण कालवड 10-15 दिवसात झाल्यापासून थोडं थोडं मांडतो आणि हळूहळू जसं कालवड जास्त खायला लागन तसं तसं वाढवत जातो. त्याच्यानंतर मग 3 महिन्याचं ज्यावेळेस आपण दूध बंद करतो त्या टायमिंगला सकाळी 1 किलो आणि संध्याकाळी 1 किलो काफ स्टार्टर आपण त्यांना 6 महिन्यापर्यंत देतो. 6 महिन्याच्या कालवडी जोपर्यंत होत आहे तोपर्यंत म्हणजे पूर्ण दिवसाचं 2 किलो काफ स्टार्टर त्यांना देतो. त्याच्यामुळं त्यांची वाढ वगैरे चांगली होते. त्यांच्यात आपल्याला चांगले रिझल्ट वगैरे पण बघायला भेटतात. आता तुम्ही ह्या कालवडीत तुम्ही ह्या कालवडी बघू शकता. आता ही पहिली जी कालवड आहे ही 1 महिन्याची आहे, पलीकडे 1.5 महिन्याची आहे. ते पलीकडे 3 नंबरचं जे ते पण 1 महिन्याचं आणि ते पलीकडे झालं ते आता झालं. पण ह्या कालवडी पण बघू शकतो. आता ह्या काफ स्टार्टर खायला लागलेले आहेत. तर एक वंजळच्या आसपास एका टायमिंगला काफ स्टार्टर खात्यात. तर रिझल्ट अत्यंत चांगले आहेत काफ स्टार्टरचे पण. त्यामुळं काफ स्टार्टर 6 महिन्यापर्यंत जर आपण जसं जसं वाढवत वय वाढून कालवडीचं तसं तसं जर दिलं तर अत्यंत चांगले रिझल्ट भेटत आहेत. त्याच्यानंतर हे पोषण जे आहे ते 6 महिने कंप्लीट झाल्यानंतर कालवडींना आपण देतो. त्याचं पण प्रमाण सकाळी 1 किलो आणि संध्याकाळी 1 किलो आपण देतो कालवड गाभण राहीपर्यंत. म्हणजे दिवसाचं 2 किलो जर देतो. आता ह्याचं रिझल्ट तर मला इतकं बेस्ट भेटलेले आहेत. तर ह्याने कालवडींची ग्रोथ चांगली झालेली आहे. जे केस म्हणतो आपण कालवडींना वाढलेले असतात ते केस निघून गेलेले आहेत, एकदम क्लीन झालेले आहेत कालवडी, चमक वगैरे आलेली आहे. आणि वजन जे आहे ते वाढण्याचं प्रमाण थोडं ह्याच्यातून चांगलं भेटलेलं आहे. कारण ह्याचे रिझल्ट 1 नंबर मला आलेले आहेत. कारण हे आता त्या कंपनीने जवळजवळ 5-6 महिने झालं का हे पोषण काढलेलं. तर रिझल्ट त्यांचे एकदम भारी भेटलेले आहेत मला. त्याच्यानंतर आपण हे बघतो आता हे गाभण का आता